नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, काळ वृत्तपत्र कोणाचे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शिवराम महादेव परांजपे. शिवराम महादेव परांजपे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 प्रश्नांपैकी कमीत कमी 15 प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर यायलाच पाहिजे. चला तर बघूया. प्रश्न पहिला पहा, दात आणि हाडांच्या निर्मितीसाठी आवश्यक घटक कोणता आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? कॅल्शियम आणि फॉस्फरस. लक्षात ठेवायचं आहे, दात आणि हाडांच्या निर्मितीसाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस आवश्यक आहे. पुढील प्रश्न पहा, श्वसनादरम्यान सर्वात जास्त प्रमाणात घेतलेला वायू कोणता? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. श्वसनादरम्यान सर्वात जास्त प्रमाणात घेतलेला वायू कोणता? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे नायट्रोजन. नायट्रोजन. पुढचा प्रश्न, हिमोग्लोबिन मध्ये काय असते? हिमोग्लोबिन मध्ये काय असते? पर्याय पहा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लोह. हिमोग्लोबिन मध्ये लोह असते. विद्यार्थी मित्रांनो, ग्लो हा जो काही लो आहे, या लो वर्ण लोह असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, पाणी पंचायतीचे जनक कोणाला म्हणतात? पाणी पंचायतीचे जनक कोणाला म्हणतात? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे विलासराव साळुंखे. विलासराव साळुंखे यांना पाणी पंचायतीचे जनक म्हणतात. भूदान चळवळीचे जनक कोणाला म्हणतात? भूदान चळवळीचे जनक कोणाला म्हणतात? योग्य उत्तर आहे विनोबा भावे. विद्यार्थी मित्रांनो, 5 ते 6 वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे आणि कमीत कमी 10 वेळा हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. प्रश्न महत्वपूर्ण आहे. भूदान चळवळीचे जनक कोणाला म्हणतात? तर विनोबा भावे यांना म्हणतात. 7 सके 43 हे पुस्तक कोणाचे आहे? 7 सके 43 हे पुस्तक कोणाचे आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे किरण नगरकर. किरण नगरकर. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? काय म्हटलं आहे? अयोग्य आहे. पहा, महानायक विश्वास पाटील. विद्यार्थी मित्रांनो, महानायक हे पुस्तक कोणाचं आहे? विश्वास पाटील यांचं आहे. हे बरोबर आहे. पण लक्षात कोण घेतो हे पुस्तक आहे, हे कोणाचं आहे? हरिभाऊ नारायण आपटे. हे देखील बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं आहे? अयोग्य काय आहे ते ओळखायचं आहे. पण लक्षात कोण घेतो हे पुस्तक हरिभाऊ नारायण आपटे यांचं आहे. त्यानंतर पहा, गुलामगिरी हे पुस्तक कोणाचं आहे? महात्मा फुले. म्हणजे 3 नंबर पर्याय सुद्धा बरोबर आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय यापैकी नाही. आपल्याला काय विचारलं आहे? अयोग्य आहे असं विचारलेलं आहे. पहिला पर्याय बरोबर आहे. महानायक पुस्तक विश्वास पाटील यांचं आहे. पण लक्षात कोण घेतो हे पुस्तक हरिभाऊ नारायण आपटे यांचं आहे. हे देखील बरोबर आहे. आणि गुलामगिरी पुस्तक महात्मा फुले यांचं आहे. हे देखील बरोबर आहे. आपल्याला अयोग्य विचारलं आहे म्हणून यापैकी नाही. पुढील प्रश्न पहा, सन 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते? हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये 5 ते 6 वेळा विचारला गेलेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. सन 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग. पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने पुढाकार घेतला? काय म्हटलं आहे? राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने पुढाकार घेतला? योग्य उत्तर आहे ॲलन ह्यूम. ॲलन ह्यूम. पुढचा प्रश्न पहा, 1905 ची फाळणी कोणी अंमलात आणली? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. कोणी अंमलात आणली असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लॉर्ड कर्झन. 1905 ची फाळणी लॉर्ड कर्झनने अंमलात आणलेली होती. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न रेल्वे भरतीमध्ये विचारला गेला आहे.
हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? केव्हा झाली? तर 1906. 1906 मुस्लिम लीगची स्थापना. पुढचा प्रश्न, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी जिल्हा दंडाधिकाऱ्यावर असून जिल्हाधिकारी हाच डॅश डॅश असतो. काय म्हटलं आहे? जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर असून जिल्हाधिकारी हाच डॅश डॅश असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हाधिकारी हाच जिल्हा दंडाधिकारी असतो. काय असतो? जिल्हाधिकारी हाच जिल्हा दंडाधिकारी असतो. पुढील प्रश्न पहा, जायकवाडी जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. पुढचा प्रश्न, बनगरवाडी कादंबरीचे लेखक कोण आहे? बनगरवाडी. योग्य उत्तर आहे व्यंकटेश माडगुळकर. व्यंकटेश माडगुळकर. काटेपूर्णा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? काटेपूर्णा हा जो पूर्णा आहे असाच खाली घ्यायचा, तर पूर्णा नदीची उपनदी आहे काटेपूर्णा. पूर्णा, इथं पण पूर्णा असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, उत्तर मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर मध्य रेल्वे विभाग विचारला आहे. योग्य उत्तर आहे प्रयागराज. उत्तर मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय प्रयागराज. करडी क्रांती कशाशी संबंधित आहे? करडी क्रांती कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे खते उत्पादन. पुढचा प्रश्न पहा, दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य उत्तर आहे संत रामदास. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात जर राहत नसेल तर ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? दासबोध, बरोबर. हा जो काही दास आहे ना, हा दास, इथे पण दास आहे बघा, रामदास दास, इथं पण दास आहे, असं थोडस लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा, मनाचे श्लोक कोणी लिहिले? सर्वांना माहित आहे संत रामदास. मनाचे श्लोक संत रामदास यांनी लिहिले. पुढचा प्रश्न पहा, महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे केली गेली कोणत्या वर्षी? पहा, प्रश्न व्यवस्थित वाचा. महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे केली गेली कोणत्या वर्षी? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1955. 1955 लक्षात ठेवायचं आहे. जर असा प्रश्न विचारला गेला की देशामध्ये सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यात महिला पोलिसांची नेमणूक केली गेली, तर उत्तर काय असणार आहे? महाराष्ट्र. असाही प्रश्न येऊ शकतो, महाराष्ट्रात सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात महिला पोलिसांची नेमणूक करण्यात आली? उत्तर काय असणार आहे? मुंबई. कधी केली? 1955. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, तालुक्यातील शांतता व सुव्यवस्थेची जबाबदारी तहसीलदारावर असून तहसीलदार हाच डॅश डॅश असतो. काय असतो? जिल्हा दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी, मुख्याधिकारी, मुख्य आयुक्त. योग्य उत्तर काय असणार आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.